नमस्कार, लोकमित्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। बातमी आहे धोंडे शैक्षणिक संकुलात नीट 2026 गुणवंतांचा भव्य सत्कार आणि सोबतच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव, पालकांचाही सन्मान। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती आणि लोकमान्य टिळक पुण्यतिथीचं औचित्य साधत धोंडे शैक्षणिक संकुलाच्या वतीने नीट 2026 मध्ये उल्लेखनीय यश मिळवलेल्या पाटोदा तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा उत्साहात पार पडला। या कार्यक्रमात पांडुरंग संदीपान वाळेकर 626 गुण, प्रणव नितीन बामदळे 575 गुण आणि मोनिका लक्ष्मण भाकरे 527 गुण यांचा विशेष सन्मान करण्यात आला। विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या पालकांचाही गौरव करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दीपकदादा घुमरे होते, तर प्रमुख पाहुणे पांडुरंग नागरगोजे, अनिल जायभाई, स्वामी सानप, गणेश गवडे, आशाराम जाधव, संतोष जाधव, बोखारे सर, प्राचार्य राठोड सर, अविळे सर, देसाई सर, वाघ सर, मोहळकर सर, शेख AI सर, जावळे सर, मोरे सर, चौरे सर, मोहळकर सर, गर्जे मॅडम, येवले मॅडम, कोल्हे मॅडम, थोरवे मॅडम, जायभाई मॅडम, अमोल जाधवर, रामदेसाई, बाबासाहेब चव्हाण, गौतम चंदनशिवसह अनेक मान्यवर, शिक्षक, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मित्रांनो, विद्यार्थ्यांनो, खास तुमच्यासाठी आयोजित केलेला आहे। कारण इथं या वयामध्ये ज्या विद्यार्थ्यांना आपण पुढे चालून वाटचाल आपली कोणती पाहिजे किंवा कोणत्या याच्यावर आपण ट्रॅकवर काम केलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, तर हे तुमच्यासाठी आज जे आलेले विद्यार्थी आहेत हे 4 विद्यार्थी तुमच्या दशेतून या अवस्थेत म्हणजे या यशस्वी मार्गावर आलेले आहेत। हे तुमच्यासाठी आज आयकॉन आलेले आहेत। म्हणजे एक चळवळीचा तालुका आहे। सैनिकांची असेल, माजी सैनिकांची असेल, इंजिनियरची असेल, अनेक या ठिकाणी विद्यार्थी चांगल्या परीक्षेत यश मिळवून IAS IPS सारखे प्रावीण्य मिळवलेले आहेत आणि अतिशय कष्टकऱ्यांचा हा तालुका असल्यामुळे या तालुक्यातून जर समजा कुणी नीट परीक्षेतून, कुणी IAS मधून, कुणी IPS मधून, कुणी UPSC सिलेबस मधून जर पुढे येत असतील तर तो वाखाणण्याचा कार्यक्रम आहे। या 4 मुलांकडे जर बघितला तर यापूर्वीच्या अनेक वक्त्यांनी सांगितलं की कुणी एक साधा सर्व्हिस स्टेशन असेल, हॉटेल असेल, हवाली असेल, अतिशय कष्टकऱ्यांच्या कुटुंबातून हे नीट मध्ये विद्यार्थी पुढे आलेले आहेत। हे तुमच्यापैकीच आहे कुणीतरी। तुम्ही या कार्यक्रमाकडे कशा पद्धतीने बघता? गणेशरावने सांगितल्याप्रमाणे या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी जर या नीट परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा जर समजा आदर्श घेतला की मला सुद्धा नीट परीक्षेत यायचंय, तर निश्चित तुम्हाला अभ्यासाला वेळ आताच आहे। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये आपल्या देशामध्ये क्रांती निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं आज आपल्या पाटोदा तालुक्यातील 4 गुणवंत विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सत्कार समारंभ या संस्थेच्या वतीने आयोजित केला। परिस्थिती सामान्य असेल तरच मुलं काढतात, हे लक्षात ठेवा। कारण घरची परिस्थिती मुलांना माहीत असते, आपली परिस्थिती काय, नितीनचं काय, नितीनला राजकारणाचा नाद आहे, परंतु मुलांनी ओळखलं किंवा आता आपण काहीतरी केलं पाहिजे, धडपड केली पाहिजे। आई वडिलांची परिस्थिती मुलांना माहीत असते पाहिजे, परिस्थिती मुलांना घडवते। तर काही शिकलेले नव्हते, पण त्यांची शिकवण्याची जिद्द होती। बाकी कोणी म्हणत होतं की आपल्याकडे एवढे पैसा नाही, कारण गरीब परिस्थितीतले तर नको शिकू, पैसा वाया जाईल, नाही शिकणार आपले मुलं, पण नाही, माझी जिद्द होती आणि त्यांना माझ्यावरती विश्वास ठेवला, त्याबद्दल त्यांचे पण धन्यवाद। आणि त्यांना शिकवलं, मग मी शिक्षकांकडूनच कळायचं की बाबा डॉक्टर बनायचे तर काय करायचं, त्यासाठी काय कोणते पेपर द्यायचे वगैरे, त्यासाठी मी शिक्षकांच्या कॉन्टॅक्टमध्ये जास्त राहिलो। आणि हा शिक्षकांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहण्याचा हाच फायदा आहे की बाबा आपल्याला बाहेरच्या गोष्टींबद्दल माहिती होतं आणि योग्य दिशा भेटते आपल्याला। लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे या थोर पुरुषांना माझा नमस्कार। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर, शिक्षक व विद्यार्थी मित्र यांचे मी आभार मानते की आज मला इथे बोलून माझ्या यशाचे कौतुक केलं, याबद्दल मी त्यांचे धन्यवाद करते।
आणि आता तुम्ही ज्या वयात आहेत त्या वयात आम्ही पण होतो, तुमच्यासारखेच आम्ही पण असेच बसलेलो होतो. आमच्या टायमाला पण असेच सत्कार व्हायचे. हे सत्कार ठेवण्याच्या मागं काही कारणे असतात. तर ते कारणे काय असतात की आता आम्हाला सर म्हणले तुम्ही काही विद्यार्थ्यांना थोडं मार्गदर्शन करा किंवा सांगा तुम्ही कसं केलं काय केलं. याच्या मागचा हेतू हाच असतो की तुम्ही जे विद्यार्थी आहेत तुम्हाला जे करायचं आहे, तुमचे जे स्वप्न आहे त्यांना साकारण्यासाठी तुम्ही कसा अभ्यास केला पाहिजे किंवा अभ्यासच नाही तर तुमची एक विचार करण्याची पद्धत किंवा त्याचं नियोजन कसं पाहिजे. तर आता आपण शाळेतला अभ्यास करतो त्याचं पण नियोजन पाहिजे की मी आता एवढा वेळ म्हणजे या विषयाचं करणार तेवढा वेळ द्या. कारण एखाद्याला गणित खूप सोपं जातं तर एखाद्याला गणिताची दुश्मनी असते असं असतं. कारण मग त्या विद्यार्थ्याला गणिताला जास्त वेळ द्यावं लागतं, दुसऱ्याचं सायन्स हा विषयाला जास्त वेळ द्यावा लागतो. प्रत्येकाची बुद्धी समान नसते पण त्याची म्हणजे बुद्धी तर समान असते पण त्याला चालवता यायला पाहिजे असं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःवरचा आत्मविश्वास आणि मेहनत. या दोन गोष्टी असताना तर कुठलीही गोष्ट अशी इम्पॉसिबल नाही आहे. माझा नमस्कार. सर्वप्रथम मी माझा परिचय करून देते. माझं नाव भूषेश श्रावणी ज्ञानेश्वर. मला रीगेट 2026 मध्ये 571 गुण मिळाले आहेत आणि मी MBBS शासकीय महाविद्यालयात प्रवेश करण्यासाठी पात्र ठरलेली आहे. तर मी सर्वप्रथम 1ली ते 7वी मध्ये मराठी माध्यम जिल्हा परिषद पारावर इथे शिकलेली आहे. 8वी 9वी 10वी ही 3 वर्ष मी सेमी माध्यमातून केलेली आहे. तर मी हे का सांगितलं की माझं शिक्षण कुठून झाले का, तर बऱ्याच विद्यार्थ्यांना असा प्रश्न पडतो की आता सेमी माध्यम आहे किंवा इंग्लिश स्कूल आहे तर CBSE पॅटर्न आहे, ICSE पॅटर्न आहे स्टडीसाठी. तर असं नाही की तेच विद्यार्थी करू शकतात. मराठी माध्यम असो किंवा सेमी माध्यमातूनही आपण पुढे मोठ्या परीक्षा क्रॅक करू शकतो. तर त्याचबरोबर दीदीने आणि भैयाने तर संपूर्ण तुम्हाला सांगितलंच आहे कसं काय कधी काय करायचं. तर मी सगळ्यांना एकच सांगते की यश मिळवणे खूप सोपं आहे. बघा सध्या तरी जगात जे विद्यार्थी आहेत ना हे सगळे सोशल मीडियावर मोबाईलवर गेमच्या आहारी गेलेले आहेत. यश मिळवणं काहीच अवघड नाही. फक्त काय की थोडंसं मोबाईल फक्त पूर्ण दूर करणे. कोणाला कोणत्याही फील्डमध्ये जायचं असं ना प्रत्येकाने मोबाईल फक्त दूर करावा आणि मेन कोणत्याही गोष्टीसाठी सातत्य खूप गरजेचं आहे. तुम्ही कारण कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी सातत्य करणं हेच म्हणजे इम्पॉसिबल ते. एकच गोष्ट रिपीटेडली करत जाणं ते आपल्याला कंटाळा येतो की अरे आपण कितीदा करावं किती वेळेस करावं. पण ते कंटाळा न येऊन देणं, कन्सिस्टन्सी ठेवणं, सातत्य ठेवणं ह्यानेच तुम्हाला जे यश पाहिजे मेडिकल क्षेत्रात असो, इंजिनियर असो किंवा एखाद्या खेळात जर एखादं रनिंग करायचे पहिल्यांदा 100 मीटर पडेल, नंतर 200 मीटर, नंतर 300 मीटर असं तो आणि परत त्याच्यानंतर तो सेकंड कॅल्क्युलेट पहिल्यांदा तो 100 मीटर समजा 10 सेकंदात केलं, पुढे 9.5 ला येईल, 9.3 ला येईल. असं कमी करत त्याला जो गोल अचीव करायचं ते करू शकतो. तसं त्यामुळे सातत्य तुमच्या जीवनात खूप महत्त्वाचं आहे. जे तुम्हाला मिळवायचं आहे त्यासाठी सातत्य करा. जिद्दीची काठी हे तुमच्या अंगी असणं खूप गरजेचं आहे. आणि खरं मुळात सांगते की आता या जनरेशन मध्ये तरी तुम्ही आतापासूनच सवय लावा आई वडिलांशी एकदम फ्रेंडली राहण्यासाठी राहा. म्हणजे त्यांच्यासोबत त्यांना दिवसभरात जे काही घडतं मुली असो किंवा मुलं असो घरच्यांना सर्व सांगत जा. शिक्षकांची चांगली मैत्री करा. त्यांना विचारत जा सर मला ही गोष्ट आवडते तर मी यात कसं पुढे जाऊ. परत मोबाईल असं नाही की दूरच मोबाईलमध्ये काही चांगल्या गोष्टी आहेत त्याचा चांगला वापर करा. युट्यूब असेल तिथून बरेच स्पर्धा परीक्षेच्यासाठी प्रश्नसंच असतात ते सोडवत चला. नवोदय असो, स्कॉलरशिप असो, मंथन असो, ज्युनियर असो अशा परीक्षा देत चला. त्यांनी तुमचा बुद्धिमत्ता जरा वाढत होतो. नवीन गोष्टी कळत जातात. त्याच्याबरोबर जनरल नॉलेज माहित असू द्या. नवीन गोष्टी शिका. परत खूप खेळ एवढं करून यशस्वी विद्यार्थी आहेत यांचं फक्त 2 मिनिट त्यांचे आपण अनुभव विचारणार आहोत. ते परीक्षा पांडुरंग तात्या नागरगोजे, कृषी उत्पन्न बाजार समिती पाटोदा आणि शिरूर, गणेश डोळे सामाजिक कार्यकर्ते, यानंतर अनिल जायभाई माजी सभापती पाटोदा, यानंतर आसाराम जाधव, स्वामी सानप, विजय जाधव पत्रकार, जुंजार नेता आनंदकुमार भोसले, हमीद खान पठाण पत्रकार आणि सर्वच मान्यवर याचबरोबर खऱ्या अर्थाने जे या गुणवंत विद्यार्थ्याचे पालक आहेत या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो आणि दीपक दादाला एक ग्वाही देतो की आमची गेल्या वर्षी